रामराम मंडळी, मी आपला मराठी मुलगा सचिन. आज आपण आलो आहोत जोगेश्वरी पूर्व मेघवाडी येथे. आपली दोन लहान मराठमोळी मुलं व्यवसाय करत आहेत. चला तर त्यांना आपण भेटूया. हाय यश. हाय. हाय सुटी, कसे आहात? तर काय चाललंय, तुम्ही खूप बिझी आहात. ऑर्डर चालू आहेत सध्या. मग मला तुमचा निवांत वेळ भेटेल का? त्यासाठी आपल्याला घरी जावं. चला मग आपण आता यांचा थोडासा निवांत वेळ घेऊया, पण यांच्या घरी जाऊया. रामराम मंडळी, मी आपला मराठी मुलगा सचिन. मगाशी तुम्ही पाहिलात की आपण कोठे होतो आणि यश आणि श्रुती हे दोघं खूप बिझी होते आणि त्यांना वेळ नव्हता. त्यांच्या त्या बिझी शेड्यूलमधनं आपण त्यांचा एक निवांत वेळ घेऊन आता त्यांच्या घरी आलो आहोत, जोगेश्वरी पूर्व मजासवाडी येथे. आणि मगाशी जे आपण होतो ते मेघवाडी येथे. तर चला आपण भेटूया. यश नमस्कार, श्रुती नमस्कार. नमस्कार. तुम्ही कसे आहात? एकदम मस्त. तुम्ही कसे आहात? एकदम ठीक. मगाशी तुम्हाला पाहिलं की तुम्ही खूप बिझी होतात, म्हणूनच आपण यशच्या घरी येऊन आपण हे प्रेक्षकांशी बोलतोय आपल्या. तर यश, प्रथम मला हे सांग की ही संकल्पना तुमच्या मनात कुठून आली? तर नमस्कार, माझं नाव यश. ऍक्च्युली ही संकल्पना अशी होती की मला आधीपासून बिझनेस करायचा होता. की माझ्या मनात असं होतं की जॉब करणार 2 वर्ष, 3 वर्ष, 5 वर्ष, पण किती वेळ, जॉब किती सस्टेनेबल आहे. तर माझं असं होतं की मला स्वतःचं काहीतरी करायचं. अच्छा, तू तर बोललास की जॉब किती सस्टेनेबल असेल, पण तू याआधी जॉब केलायस? हो, मी अजूनही जॉब करतो. अरे, मग तू जॉब पण करतोयस आणि बिझनेस कडे पण वळलायस. राईट. अरे वा. आता हीच गोष्ट आपण श्रुतीला विचार. श्रुती, तुझी या मागची संकल्पना काय आहे? मी अजूनही जॉब करते आणि कदाचित पुढची 5 वर्षही जॉब करेन, कारण मी कधीही दोन गोष्टींवर विश्वास ठेवते. मी पेशाने शिक्षक आहे. अच्छा, पेशाने शिक्षक आहे म्हणजे कुठल्या स्कूलमध्ये तू शिकवायला वगैरे जातेस का हो. ट्युटोरियल वगैरे घेतेस? नाही, मी एक व्यवस्थित प्रायव्हेट लिमिटेड स्कूलमध्ये शिक्षक आहे. मी इतिहासाचे शिक्षक आहे. माझं बीएड झालेलं आहे, मराठी आणि इतिहास या दोन्ही विषय. अच्छा, छान. तर यश, मला सांग, श्रुती आता बोलली की ती प्रायव्हेट एका स्कूलमध्ये टीचर आहे. राईट. तू आता बोलवतास की तू देखील जॉब करतोयस. मग तू जॉब कुठे करतोयस? मी ऍक्च्युली एका स्टार्टअप मध्ये जॉब करतोय. अच्छा. मी बाय प्रोफेशन एक इंजिनियर आहे, कॉम्प्युटर इंजिनियर अरे आहे. वा. आणि मी ॲज अ युआय युएक्स डिझायनर अँड ॲज अ वेबसाईट डेव्हलपर. अरे वा, वेबसाईट डेव्हलपर. येस. तर यश, श्रुती, एवढं सगळं तुमचं शिक्षण, एज्युकेशन व्यवस्थित असताना, जॉब तुमचे सिक्युअर असताना, तरी देखील तुम्ही व्यवसायाकडे वळलात. त्याबद्दल तुमचं पहिलं तर खूप खूप अभिनंदन. थँक्यू. आणि खरंच तुम्ही या दृष्टिकोनातून विचार करतायत, तर मला देखील असं वाटतंय की ह्या आजच्या जी आपली पिढी आहे, खास करून मराठी पिढीने या दृष्टिकोनाने बघितलं पाहिजे, त्या नजरेने त्यांच्या व्यवसायाकडे बघितला पाहिजे. नक्कीच नक्कीच. बघितलं पाहिजे. आपल्या नवीन पिढीने देखील ना ह्या दृष्टिकोनातूनच विचार केला पाहिजे. नक्कीच Right. केला पाहिजे. हो. अरे श्रुती, यश, तुम्ही जो आता नवीन व्यवसाय जो चालू केला आहे, तर त्या व्यवसायाबद्दल आमच्या प्रेक्षकांना काही कळेल का? हो, नक्कीच. सो पहिलं तर आमच्या छोट्याशा फूड स्टॉलचं नाव आहे स्ट्रीट रसोई. त्याचे लँडमार्क आहे अन्नपूर्णा कॅटरर्स, मेघवाडी, जोगेश्वरी येथे. आम्ही या क्षेत्रात कार्यरत आहोत, जे लहान मुलांचं खूप आवडतं असतं आणि त्यांना प्रत्येक वेळी, प्रत्येक 2 दिवसातून किंवा रोज हवंच असतं. ते म्हणजे फास्ट फूड. पण आपण खूप बातम्या ऐकतो बाहेर की तेल असं आहे किंवा हे असं आहे. तर त्या दृष्टिकोनाने आम्ही विचार केला की आपण आपल्या घरातल्या मुलांना एवढं जपतो, तर प्रत्येक मुलाला किती त्रास होत असेल त्या तेलाचा वगैरे. सो आम्ही ठरवताना कसं ठरवलं की गोष्टी विकायच्या, पण त्या स्वच्छ, व्यवस्थित आणि हायजीनची काळजी घेऊ. आणि ह्यात आमचं टार्गेट, जे प्रेक्षक ज्याला आपण म्हणतो, ते होतं वय वर्ष 12 ते 28. म्हणजे ह्या लोकांमध्ये हे फूड असतं ते खूप फेमस असतं. हो, ते तर पण आहेच. तुम्ही विचार नाही करणार, आज आमचं टार्गेट ऑडियन्स 28 पासून अगदी 50 ते 55 गेले. किती वडील, किती आई ऑफिस मधून घरी जाताना मुलांसाठी पार्सल, मग त्यातलं थोडंसं टेस्ट करून त्यांना ती चव येणं. त्यामुळे आमचं जे स्ट्रीट रसोई आहे ते आता मुलांपर्यंत सीमित नाही राहिलं, तर ते सगळ्यांसाठी ओपन असेल. अरे वा. मग ही फक्त जी मगाशी तुम्ही बोलल्यात की तुम्ही पार्सल घेऊन जातात, मग हा. पार्सल फक्त घरातील माणसं घेऊन जातात का दुसरे असे म्हणजे स्विगी वगैरे असं काही कनेक्टेड आहे? आम्ही सध्या 4 महिने
4 महिने झाले आम्ही झोमॅटोवर ऑन झालेलो आहोत. झोमॅटोवर आमचं किचन ओपन आहे. सो तुम्ही तिथूनही आम्हाला अप्रोच करू शकता. मग तुम्ही सांगितलं की तुमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे फूड आयटम्स मिळतात, पण यश, आता मला तुझ्याकडून ऐकायचं आहे की हे फूड आयटम्स कुठल्या प्रकारचे आहेत आणि कोणकोणते आहेत? तर आपल्याकडे व्हेज रोल, चिकन रोल, व्हेज मोमोज, चिकन पॉपकॉर्न, व्हेज बर्गर, चिकन बर्गर, सॉल्टेड फ्राईज, व्हेज फ्राईज पासून चिकन फ्राईज हे आयटम भेटतात आपल्याकडे. अच्छा, म्हणजे आपल्याकडे व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही दोन्ही भेटतात. अवेलेबल आहेत. हो. बरोबर. अरे वा. आणि आपण जे प्युअर व्हेज लोक असतात, माणसं असतात, त्या लोकांसाठीही आपण स्टीमर जो आहे, जो आपण ज्याच्यामध्ये आपण मोमो स्टीम करतो, तो आपला वेगळा आहे. व्हेज साठी वेगळा आहे आणि नॉनव्हेज साठी वेगळा आहे. अरे वा, म्हणजे व्हेज कस्टमरसाठी आणि नॉनव्हेज कस्टमरसाठी दोघांसाठी वेगळ्या वेगळ्या प्रकारचे ट्रीट केले जातात. राईट. ओके. यश, म्हणजे तू आता आम्हाला सांगितलंस की तुमच्या रसोईबद्दल सांगितलंस थोडक्यात, पण ही रसोई सुरू करावीशी आणि खास करून फूड इंडस्ट्रीमध्ये तुला यावंसं का वाटलं? बेसिकली असं आहे की आम्ही दोघं खूप फूडी आहोत. अच्छा. आम्हाला आधीपासूनच बाहेरचं खायला किंवा एक्सप्लोअर करायला, नवीन काय काय आहे मार्केटमध्ये, काय काय नवीन आलंय, हे आम्हाला आधीपासून आवडायचं. अच्छा. तर जी टेस्ट आम्ही केली होती हा. ती टेस्ट लोकांपर्यंत कशी पोचावी, पण एका क्रिएटिव्ह वेनी. एक स्ट्रीट रसोई, त्याच्यामध्ये काहीतरी स्ट्रीट रसोईचा एक पंच असावा. अच्छा. हा, ते आम्हाला लोकांपर्यंत पोहोचवत होतं. आमचा मेन मुद्दा हा होता की प्रत्येक वेळी तुम्हाला हायजेनिक फूड किंवा बोलतात ना टेस्टी फूड मिळवण्यासाठी हायली पे करायची गरज नसावी. तुम्हाला अफोर्डेबल रेटमध्ये ही सेम टेस्ट विथ क्रिएटिव्हिटी, विथ रसोई क्रिएटिव्हिटी. येस. तर हीच संकल्पना आम्ही मनात ठेवून स्ट्रीट रसोई हे चालू केलंय. अरे वा. यश, तुझ्या रसोईमध्ये काय बनतं, तुझी संकल्पना हे मला कळलं, पण ही रसोई स्टार्ट करताना तुला काही अडचणी आल्या असतील, तुझा तो प्रवास आहे तो आमच्या प्रेक्षकांना समजेल का? अच्छा, बघा कसं असतं, अडचणी हे म्हणतात ना, फेलियर्स इज द स्टेप ऑफ सक्सेस. तसं अडचणी काही आम्हालाही आल्या, कधी जागा शोधताना, कधी ओनरशिप बोलताना, कधी चावी मिळवताना, सगळ्याच अडचणी होत्या. पण ह्याची सुरुवात खरं सांगायचं तर एक फोन कॉल वरून झालीये फक्त. अरे वा. सो आम्ही दोघंही वेगवेगळ्या शहरात शिक्षणासाठी होतो. तर त्यावेळी ह्याच्या मनात काय विचार आला, ह्यानी मला एकदा फोन केला, श्रुती इथे काही लोक मी बघतोय, भेटेल तो पण स्वतःचा व्यवसाय करायला तयार आहे आणि त्यातली आपली मराठी माणसं पण आहेत हा, तर मग आपण का नाही. म्हटलं बरं ठीक आहे. आणि कसं असतं, समोरच्याचं ऐकून घेणं ही तितकंच महत्वाचं हो, असतं. हो. मी त्याला फक्त हो म्हटलं. म्हटलं तुझा विचार काय किंवा तुला ह्याच्यातून काय बोलावं असं वाटतंय. मला स्वतःचा व्यवसाय करायचा. त्याची ती एकच स्टेटमेंट आणि ती गेली 2 वर्ष. गेल्या वर्षापर्यंत ऍक्च्युली की मला स्वतःचा व्यवसाय करायचा. म्हटलं बरं ठीक आहे. कारण आमचं वय खूप लहान आहे. आम्ही जस्ट कुठेतरी पास आउट आहोत. स्वतःचा व्यवसाय इतकं मोठं विचार करणं कदाचित एक भीती होती. पण ह्या सगळ्यात म्हटलं नाही, करूया ठीक आहे. आणि अशीच काही वर्ष निघून गेली. आम्ही आपापल्या घरी परत आलो, नोकरीत बिझी झालो. पण जुलै 2025 मध्ये आम्ही ह्यानीच, म्हणजे माझं इथपर्यंत मी ह्या फ्रेम मध्येच नव्हते, पण ह्यानी परस्पर जागा शोधणं चालू केलं होतं. हा, तो मला सगळं सांगत होता, तो मला जागा पाठवत होता की असं करूया तसं करूया. कारण त्याला मित्राला मैत्रिणी साथ कधीही द्यायचीच असते. सो मी म्हटलं हो ठीक आहे चालेल. आणि मग त्यांनी मला जागा पाठवत गेला, हे केलं. पण ते म्हणतात ना, काही गोष्टी स्वामींनीच ठरवलेल्या असतात. आमच्याबरोबर तसंच झालं. म्हणे एक अनायसे कुठून तरी संधी साधून आली. ती संधी कदाचित तुम्हाला यशच चांगली सांगू शकते. श्रुती, तू बोलली स्वामी समर्थ. स्वामी समर्थांच्या मंदिरात देखील लिहिलं असतं की अशक्य ही शक्य करतील स्वामी. बरोबर. आणि श्रुती, तुझा हा जो प्रवास तू सांगितलास, पण मला वाटतं ह्याच्यामध्ये काहीतरी बाकी आहे. ते यश, ते मला तुझ्या तोंडून ऐकायचं आहे. तर जर्नी अशी स्टार्ट झालेली की काही फॅमिली कंडिशन्समुळे ही म्हणजे फॅमिली मेंबरचा कोणातरी जॉब गेलेला. अच्छा.
तर त्याच्यावरनं त्यांनीच माझ्या मनात भरून दिलेलं. माझ्या तर आधीपासून होतं की मला जॉब करायचा आहे, बिझनेस करायचा आहे म्हणून. पण बूस्ट त्या गोष्टींनी भेटला मला, की कोणतरी सपोर्ट करणारा आहे किंवा कोणतरी बाबा की मी चल तू चालू कर, मी आहे तुझ्यासोबत. तुझ्या पाठीशी आहे. बरोबर. तर त्या गोष्टींनी बूस्ट भेटला. तर म्हणजे आमचं असं झालं की चला आता कोणतरी आहे मागे, मग चला आता मी रिस्क घेऊ शकतो, अरे वा. मी आता चालू करू शकतो. तर आमचं असं होतं की त्या गोष्टीला त्या माणसामुळे आम्हाला बूस्ट भेटलं. माझं तर होतंच की मला करायचं आहे म्हणून ते. पण मला असं होतं की चल आता कोणतरी मागे आहे तर आता मी रिस्क घेऊ शकतो किंवा मी आता करूच शकतो. तर मग काय माहिती नाही, मी तर आधीपासूनच जागा शोधतो. अशी श्रुती बोलली की मी आधीपासूनच जागा शोधत होतो. पण ती जागा मला काय बोलाल तर 2 ते 3 महिने झाले कुठे भेटतच नव्हती. आणि नेमकं त्या माणसाचं सिच्युएशन अशी आली आणि 15 ते 20 दिवसात आम्हाला जागा त्याच माणसाकडनं रेकमेंड झाली, की अशी अशी जागा आहे, तुम्ही चालू करणार का? अच्छा. आणि ती जागा अशी होती की पूर्ण ब्लँक. तिन्ही भिंतीवरती काहीच नाही. काहीच म्हणजे एक खिळाही ठोकलेला नव्हता त्या जागेवरती कोणी. अच्छा. मग त्याला तुम्ही रूप दिलं. बरोबर, राईट. आणि जसं तुला माहितीच असेल दादा, की आपल्या मराठी माणसात जेवणाची काय कुठलीही कला खूप चांगली आहे. हो, हे ते आहेच. पण ती कला तो कधी डेव्हलप करत नाही. आणि आपल्या मराठीत एक म्हण आहे बघ, की कोणाच्याही मनात उतरायचं असेल तर त्याचा रस्ता आपल्या पोटातून जातो. हो, हे आहे. ही एक म्हण आहेच. आणि जसं तुला आता मी सांगितलं की आम्ही दोघंही फूडी आहोत. मग जे आपल्याला आवडतं ना, ते तर मला दुसऱ्यांना दिलं तर भरपूर आवडेल. आणि म्हणूनच जी मी तुला बोललो की आम्ही ब्लँक जागा घेतलेली, तिला आम्ही एक रसोईचा पूर्ण स्ट्रक्चर दिला. वा. तर पाहिलं मंडळी, आता थोड्या वेळपूर्वीच यश म्हणाला की आपल्या मराठी माणसाकडे पाककला काय, तर तो ऍक्च्युली सर्व गुणांनी संपन्न आहे. फक्त आपण मराठी माणसं हा कलेचा वारसा जोपासत नाही आहोत. आणि यश, श्रुती, तुमचं खरंच खूप अभिनंदन की तुम्ही ही कला जोपासतात आणि आपली पारंपरिक कला, पाककला ही आधुनिक पद्धतीने लोकांसमोर मांडताय. थँक्यू. तर यश, श्रुती, तुमचं शिक्षण, तुमचा प्रवास इथपर्यंत आपण आलो. पण तुमचं हा स्ट्रीट रसोईचा प्रवास सुरू झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या फॅमिलीचा सपोर्ट, पाठिंबा कसा होता, हे थोडक्यात तुमच्याकडनं मला जाणून घ्यायचं आहे. असं म्हणतात जन्मदात्यांच्या पाठिंब्याशिवाय काही होत नाही. तसंच आम्हाला आमच्या घरच्यांचा खूप खूप मुलं असतात किंवा खूप युवक असतात ज्यांना घरच्यांचा पाठिंबा नसतो की बाबा नको एक नोकरीच कर किंवा काय. पण असं आमच्या पद्धतीचं आमच्याकडे असं काहीच नव्हतं. इनफॅक्ट तसं ह्यांनी म्हटलं तर ते फॅमिली मेंबर म्हणजे ते माझे वडील. माझ्या वडिलांनी आम्हाला ही सगळी जागा किंवा हा प्रवास सुरू करून दिला. पण मराठी माणूस ना कुठलाही व्यवसाय सुरू करताना पहिला विचार करतो आर्थिक दृष्ट्याचा. आज माझ्याकडे पैसा नाहीये, मी उद्या काय म्हणून उभा राहू. पण इथे आम्हाला यशच्या आईने आर्थिक दृष्टिकोनाने खूप खूप पाठिंबा दिलाय. म्हणजे एक परतीचा विषय हे नाही की अरे हे पैसे मला परत भेटतील का किंवा काय. त्यांच्या मुलाने फक्त त्यांना जाऊन एक रात्री सांगितलं की आई मी ना असा असा विचार करतोय, मला उद्या हे उघडायचं आणि माझं हे असं स्वप्न आहे. त्यांनी पैसेही नाही विचारले, फक्त त्यांनीच विचारलं की तुला काही पैशांची मदत हवी आहे का. त्यांनी आम्हाला जर त्यावेळी आम्हाला ती मदत झाली असती तर झाली नसती तर कदाचित आम्ही आज हे नसतो. तर ते एक झालं. आता दैनंदिन आयुष्यात तर सामान पॅक करून ठेवणं किंवा कधीतरी आवराआवर करायला माझी आई येणं. आम्ही रोल्स विकतो, ज्याला आपण फ्रँकी म्हणतो, पण ते आम्ही व्हेज रोल, चिकन रोल असं विकतो. अच्छा. आणि आम्ही यशने जसं पहिलंच सांगितलं की आम्ही घरगुती पद्धतीने विकतो. तर त्या रोलच्या पौष्टिक आणि मऊसूद रोटी ज्याला चपाती ज्याला आपण म्हणतो, ते आज यशची आई बनवून देते. मी म्हणते ना इथे कुठलाच परतीचा विषय हे नाहीये, आशा नाहीये की हे आपल्याला कुठल्या पद्धतीने परत येईल. आणि ती जागा जेव्हा आम्हाला भेटली त्या जागेसाठी एक मी सांगेन, असं म्हणतात शिल्प हे शिल्पकारच घडवतो. तसं त्या जागेला घडवायसाठी यशनी खूप मेहनत घेतली. रात्री 2:30 3-3 वाजेपर्यंत जागं राहणं, त्या डिझाईन्स ठरवणं, त्याचे कलर ठरवणं. तुम्ही जर आपली जागा तुम्ही पहिली रेकॉर्ड केलीच आहे.
तर त्याच्या लोगो पासून त्याच्या आतला कंटेंट, त्याच्या आतला मेन्यू, त्याचा इंस्टाग्राम पेज, त्याचं सोशल मीडिया सगळं ह्यानी केलंय. त्या जागेचा शिल्पकार तोय. यस, म्हणजे तुझ्या वेब डिझायनिंगचा तू पुरेपूर उपयोग आपल्या स्ट्रीट रसोईमध्ये उतरवला. एकदम बरोबर. तर मंडळी, तुम्ही काही शिकला असाल, तुमच्या अंगात जी कला असेल त्याचा पुरेपूर वापर करता येणं ही पण एक कला आहे. आणि त्याचा आज एक्झाम्पल, उदाहरण मला यशकडनं मिळालं. थँक्यू. तर यश, श्रुती मगाशी बोलली की तुझ्या आईचा सपोर्ट होताच, तो वहिनींचा म्हणजे तुझ्या आईचा तुला सपोर्ट कसा होता ते तुझ्याकडून मला ऐकायचं आहे. तर जसं श्रुतीने सांगितलंच की आई मला स्टार्ट पासून ते अजूनपर्यंत मदत करतेच आहे आणि ती मला एवढी गॅरंटी की ती करत राहील. अच्छा. पण मला स्पेशल थँक्स श्रुतीच्या मम्मी पप्पांनाही द्यायचं आहे. श्रुतीच्या पप्पांनी जी आम्हाला जागा शोधून दिली त्याच्यामुळे आज स्ट्रीट रसोई आहे. ज्या जागेवर स्ट्रीट रसोई आहे ती श्रुतीच्या पप्पांनी हे करून दिली. कधी ती अवेलेबल नसते किंवा कधी मी अवेलेबल नसतो तेव्हा श्रुतीची मम्मी जाते तिकडे मदत करायला. कधी काही अवेलेबल नसेल तर बेसिकली सामान ठेवायलाही जागा नाही आहे दुकानात. एवढंसा छोटासा स्टॉल आहे ते. तर आम्ही बेसिकली माझ्या घरी किंवा तिच्या घरी अर्धा सामान राहतं. तर कधी सामान संपलेलं असेल तर माझ्या बाबांना फोन केला तर बाबा इकडनं दुकानापर्यंत सामान घेऊन जातात. हो. किंवा कधी श्रुतीच्या पप्पांना सांगितलं काका तुम्ही घेऊन याल का सामान, तर ते कधी घरी येऊन सामान घेऊन जातात. किंवा माझ्या मित्रांना कधी सांगितलं. अच्छा, म्हणजे मित्रांचा सपोर्ट इथे देखील आहेच. खूप आहे. अरे वा. म्हणजे त्यांचा सपोर्ट तुला तुझ्या या प्रवासात, तुझ्या या व्यवसायात कसा होतो? मित्रांचा सपोर्ट म्हणजे मी व्यक्त नाही करू शकत. ते म्हणजे फक्त त्यांना बोलायची एक माझं हे असतं की माझ्या तोंडून फक्त शब्द निघायला पाहिजे की बाबा मला हे पाहिजे. मग ते कुठून पाहिजे, कसं पाहिजे, मी कसं आणू, ते मला कुठूनही कधीही आणून देणार. ते मलाही माहिती नसतं की त्यांनी कुठून आणून दिलंय किंवा कधी काही आणून दिलंय. कधी आम्ही दोघंही अवेलेबल नसतो तेव्हा फक्त दुकानाची चावी त्यांच्याकडे देतो. बाबा आम्ही रोज 2 दिवस तू नाही असणार, 2 दिवस आम्ही दुकान खोलतो तुझं, आम्ही दुकान चालवतो तुझं. कधी त्यांनी असं वाटलंच नाही की हे माझं दुकान नाहीये किंवा हे ह्या दोघांचं दुकान आहे. फक्त ती लोक आपल्या दुकानासारखं आमच्या दुकानाला ट्रीट करतात. आम्ही आमचं फॅमिली मेंबर सारखं तुम्ही राहताय म्हणजे. एकदम बरोबर. यात मलाही सांगावंसं वाटेल, नुसते मित्र मित्र म्हणून चालत नाही. तर आपल्या मराठीत एक म्हण असते, सुसंगती सदा घडो. तर त्या संगतीत म्हणजे ती मित्र आहेत ना, आणि इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, मॅन इज नोन बाय कंपनी ही कीप्स. ह्याचा अर्थ असतो की त्या मित्रांपाशी म्हणजे त्यांच्याकडे सगळं आहे. आर्थिक, भावनिक दृष्टिकोनाने ते अगदी म्हणजे स्ट्रॉंग आहे. त्यांना गरज नाहीये तिथे येऊन उभं राहायची. मला खास नाव घ्यायचे साहिल खेडेकर, विघ्नेश खेडेकर, सर्वेश खेडेकर, आयुष, ओमकार, ह्यांनी आम्हाला इतका सपोर्ट केलेला आहे. आणि माझा भाऊ सुद्धा, माझा भाऊ गेल्या वर्षी जेव्हा आम्ही दुकान उघडलं त्यावेळी तो 10वीत होता. त्याचबरोबर आमच्या चाळीत अजून एक छोटीशी मुलगी राहते, अनुष्का. दादा 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 करत सगळी मदत करणं. अगदी जसं यश म्हणाला, सांगायची खोटी असते आम्हाला. फक्त सामान, हा अरे आयुष असं असं सामान आणायचंय, काय करू, थांब ना, तू कशाला परत येतोयस इकडे, ट्रॅफिक लागेल, मी घेऊन येतो. पुढच्या 5 मिनिटात आमच्यापर्यंत सामान पोहोचतं. म्हणजे खूप लोकांना असे मित्र असतात जळणारे की नाही का, अरे हा काय करतोय, हा एवढ्याशा दुकानात काय मोठा महल बांधणार आहे. त्यांनी कधीच हे एवढूसं दुकान असं म्हटलंच नाही. अरे भावा, मग पुढची जागा कधी घ्यायची. म्हणजे त्या मित्राच्या तोंडातून आमच्यासाठी सोनंच पडतं. आणि माझी आजी कायम असं म्हणते की माणसाने ना पैसा नाही कमवला तरी चालेल, माणसं कमवली माणसं आणि पाहिजे. माणुसकी कमवावी. आणि एक अजून म्हणते की आपली वाणी इतकी गोड ठेवावी ना की झाडावरची पाखरं खाली आली पाहिजे. तशी कदाचित त्याची वाणी गोड आहे म्हणूनच त्याची पाखरं त्याच्या पाशी आहे. ते तर आहेच. यशची वाणी आणि यश हा गोडच आहे. म्हणजे मी त्याला लहानपणापासून पाहतोय म्हणून मी तुम्हाला बोलतोय. आणि यशला तर मी लहानपणापासून ओळखतोच आहे. पण यश, मला एक सांगावं आवडेल मला तुला सांगायला की तू ह्या लहान वयात जो विचार केलास तो आम्ही आमच्या वेळी केला नाही. म्हणजे आमच्या वेळेला माझ्या बरोबर असलेल्या प्रत्येक मित्रांनी जर हा विचार केला असता तर आम्ही आज कुठे दुसरीकडे असतो. पण तुमची पिढी हा विचार करते, तुम्ही त्या विचारावर, त्या वाटेवरती चालताय, त्यासाठी परत एकदा तुमचं अभिनंदन. आणि तुमच्या बरोबर आपले नवीन जे प्रेक्षक आहेत किंवा आपले जे नवीन
उद्योजक आहेत लहान लहान, त्यांनी देखील ह्या वाटेवरती चालावं असं मी देवाजवळ प्रार्थना करतो. तर मंडळी, आत्ता श्रुती आणि यशने सांगितलंच की त्यांच्या आईवडिलांनी त्यांना किती सपोर्ट केला, आणि श्रुतीने तर त्याच्या आजीचं देखील एक उदाहरण दिलं होतं आपल्याला. तर यावरून आपल्या लक्षात येतच की आपल्यावर आपल्या मोठ्यांनी केलेले संस्कार किती उपयोगी असतात, आणि आपल्या मोठ्यांचे आशीर्वाद आपल्याला आपल्या आयुष्याच्या दिशेने योग्य मार्ग दाखवतात. मी खरंच खूप भाग्यवान आहोत की आम्हाला अशी संस्कार करणारी पिढी मिळाली होती. आणि श्रुती आणि यश, तुम्ही देखील खूप लकी आहात की तुम्हाला देखील असे संस्कार करणारी पिढी मिळाली आहे. हो, आम्ही आहोतच. तुला तर माहितीच असेल दादा की फक्त आई वडील नाही तर आपले रिलेटिव्ह ही ह्याच्यामध्ये खूप चांगला सपोर्ट करतात. होय, ते तर आहेच. मला मला स्पेशल थँक्स द्यायचा आहे माझ्या मामाला. मामानी ज्यांनी मला लहानपणापासून सांभाळलं आहे, त्याच्याकडे मी लहानपणापासून राहिलेलो आहे. वेकेशन आले की मामाकडे, वेकेशन म्हणजे आले कसं झालं की मामाच्या गावाला जाऊ. जाऊया बस. Exactly. की फक्त मामा नाही, मावशी आहे, माझे काका काकी आहेत, माझे दादा आहेत, दीदी आहेत, ज्यांनी मला खूप सपोर्ट केला ह्या जर्नीमध्ये. Okay. ती लोक राहतात कितीही लांब असू दे, किंवा नाही बोलशील तरी भरपूर लांब राहतात, हो. पण जेव्हापासून मी चालू केलेलं आहे ना, तेव्हापासून भलेही एकदा दोनदा महिन्यातून का होईना पण ते व्हिजिट करूनच जातात आपल्या शॉपला. हो, ते तर आहेच. मामा खूप सपोर्टिव्ह असतोच. तर दादा, सर्वात दुर्लक्षित व्यक्ती असते मामी. आपण असं म्हणतो की आपण मामाच्या गावाला जाऊया, पण मामाच्या गावी गेल्यावर जे सर्व आपल्याला पुरवते ती असते मामी. आणि मला स्पेशल थँक्स या जर्नीमध्ये मामीलाही द्यायचा आहे, कारण तिचाही भरपूर सपोर्ट आहे. अरे वा, म्हणजे मामीच्या सपोर्टाशिवाय तू पुढे आला नसतास. राईट. मामा मामी दोघंही सपोर्ट करतात. अरे वा, छान. म्हणजे फॅमिलीमध्ये तुला तुझ्या आई वडिलांचा, मामा मम्मीचा आणि इतर सगळ्यांचा, म्हणजे भावाचा असेल किंवा त्याचा सपोर्ट मिळालाच आहे. बरोबर. इथे मला जसं यशने सांगितलं तिथे मला एक फक्त ऍड करायचंय की तुम्हाला यशने पहिलाच सांगितलं की तो अजूनही जॉब करतो. तर तो जिथे जॉब करतो ती फर्म त्याच्या दादाचीच आहे. त्याचं नाव पियुष वैद्य. त्यांनी सुद्धा अगदी कमी वयापासून बिझनेस स्टार्टअप करणं, सगळं सेट करणं, कदाचित एक इन्स्पिरेशन आपण म्हणूया. सो त्याला एक इन्स्पिरेशन मिळाले, त्याला एक पुश मिळाला, आणि तो आजही तिथेच जॉब करतो, आणि बहुतेक अजून तो पुढची खूप वर्ष तिथेच जॉब करेल. अरे वा. एखादा म्हणजे कितीही जवळचं नातं असू दे, अगदी आपला सख्खा भाऊ असला तरी काय म्हणतात, अरे कामाचं अपडेट काय झालं. तो जो पिरियड होता, जो कोणता पिरियड होता तो आमच्या दुकानाचा, अरे मग आज ते आलेला का तो कन्स्ट्रक्शन वाला, केलं का बाबा त्यांनी काम, म्हणजे हा काही ना काहीतरी गॉसिप सांगायचं की अरे तो कामच करत नाही, असंच नाही, मग केलं का त्यांनी काम, काय झालं. त्या ड्युरेशन मध्ये त्यांनी कामाचं कधी विचारलं नाही. सो अशी माणसं खूप कमी मिळतात. आणि जसं ह्याला सपोर्ट आहे, जसं मलाही खूप जास्त सपोर्ट आहे बरं माझ्या सगळ्या रिलेटिव्हचा. म्हणजे अरे श्रुतीचा नवीन व्हिडिओ आलाय, अरे हा श्रुती तुझा व्हिडिओ बघितला, आजीला माझ्या फोन करणार, अगं माई त्यांचा व्हिडिओ बघ, श्रुतीचा व्हिडिओ बघितला बघ, तुझी नात किती पुढे जाते. यात ऍक्च्युली माझे आजोबा राहूनच गेले. माझे आजोबा आता आमच्यासोबत नाहीयेत, पण मला एक त्यांनी कायम सांगितलं होतं की मुलगी म्हणून कधी पाठी नाही राहायचं. तो यशच्या वेनी मी त्यांना ते प्रूव्ह केलं की मुलगी म्हणून मी कधीच पाठीशी राहिली नाही. आणि जसं यश त्या स्ट्रीट रसोईचा शिल्पकार आहे, तशी कदाचित मी आर्थिक तज्ञ आहे तिकडची. सो मी आर्थिक पद्धतीने सगळं मॅनेज करते. प्लस यशची एक बहीण आहे, ती इकडे आपल्या जवळपासच राहते. ती पहिलं ना खूप ठिकाणी, म्हणजे तिलाही खाणं फार आवडतं आणि तिचं ऑफिस मरोलला, तिकडे खाणं, पण आता ती आठवड्यातून एकदा आमच्या शॉपवर येते. सो आम्ही सृष्टी नाव आहे तिचं, आठवड्यातून एकदा, आणि आता ती मोमोज खाते तर स्ट्रीट रसोईचेच. सो हा एक, भले मला कळतंय की तिकडची तिला टेस्ट आवडत असेल, पण तो एक आपल्याला सपोर्ट असतो. ते कधी पाठी खेचणारे नसावे, आपले पुढे ढकलणारे असावे असं मला वाटतं. हो, नक्कीच. तर पाहिलंच मंडळी की आपल्याकडे एक म्हण आहे किंवा आपल्याकडे असं ऐकवलेलं आहे की मराठी माणूस हा खेकड्यासारखा आहे, तो प्रत्येक वर जाणाऱ्याचा पाय खाली खेचतच असतो. पण आज यांच्याबरोबर बोलताना, यांचा प्रवास ऐकताना मला हे देखील जाणवलं की सगळेच तसे नसतात, आणि ही प्रतिमा आपल्यालाच कुठेतरी पुसून टाकायला पाहिजे. तर मंडळी, मी नेहमी माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो की आपण सगळ्यांनी एकत्र यायला हवं. एकत्र येण्यासाठी आपण एकत्र येऊन व्यवसाय करायला हवा, आणि आपली जी प्रतिमा आहे, लोकांसमोर जी प्रतिमा आहे, ती आपणच व्यवसायाच्या दृष्टिकोनातून एकत्र येऊन ती पुसून टाकायला हवी.
चला तर मग व्यवसायाच्या निमित्ताने आपण सगळे एकत्र येऊया. तर मंडळी, तुम्हाला मी मगाशी बोलत होतो की यशला मी लहानपणापासून ओळखतो आणि यशला लहानपणापासून ओळखते म्हणून तुम्हाला सांगतो की यश हा खूप कमी बोलतो, पण श्रुतीचा स्वभाव हा बोलका आहे आणि त्यांची ही केमिस्ट्री एवढी जुळून आली आहे की त्यांना त्यांच्या या व्यवसायाच्या प्रवासात ती खूप उपयोगी पडते. म्हणजे आपल्यात एक म्हण आहे की एक से भले दो, ते हे दोघांकडे बघून पाहण्यात मिळतात आणि एकामेकांची कमतरता भरून काढण्यासाठी जर हे असे दोन पार्टनर्स असतील एक से भले दो, तर त्यांची कमतरता ते पूर्णपणे मिटवून टाकतात. तर अशी केमिस्ट्री खूप छान जुळून येते. तर यश आणि श्रुती म्हणजे तुम्ही म्हणजे ह्याचा स्वभाव तसा नाही आहे, तुझा बोलका स्वभाव आहे, पण तुम्ही दोघं एकत्र येऊन तुमचा जी व्यवसाय सुरू केलात तुम्ही, आणि तुम्ही दोघांनी जो व्यवसाय सुरू केला आहे त्या तुम्ही सुरू तर केलाच आहे, पण तुमच्या ज्या कमतरता आहेत त्या तुमच्या या स्वभावामुळे, एकमेकांच्या स्वभावामुळे त्या निघून जात आहेत तुमच्या प्रवासामधनं, आणि त्याचा उपयोग व्यवसायाला खूप चांगला होतोय. श्रुती, मला एक विचारायचं आहे, तू स्कूलमध्ये टीचर आहेस ना? हो. मग दिवसभर तू बोलतच असशील मुलांबरोबर, खूप. एवढी ताकद राहते कशी की तू परत संध्याकाळी देखील एवढं बोलू शकतेस? ते ऍक्च्युली स्वामींचं गिफ्ट आहे मला. सो मला ऍक्च्युली सांगायला आवडेल, आमचं जे जेनझी जनरेशन आहे बहुतेक या गोष्टींवर विश्वास नाही ठेवत, पण आम्ही दोघंही ओल्ड स्कूल टाईप्स आहोत. सो आमचा या सगळ्यांवर, मॅजिक्सवर, चमत्कारांवर विश्वास आहे. सो आमची ना सगळी बहुतांश कामं आमची गुरुवारीच झाली. पहिली गोष्ट तर माझा जन्म गुरुवारचा आहे. दुसरी गोष्ट, मी बाहेर जिथे शिक्षण घ्यायला गेले ते माझं ऍडमिशन झालं ते गुरुवारचं. यशसाठी त्याचे आई वडील इंजिनिअरिंगचे खूप कॉलेजेस शोधत होते, खूप शहरात शोधलं, कुठेच भेटलं नाही. पण ज्या शहरात झालं तिथे ऍडमिशन, तिथे ना अगदी 10 ते 15 मिनिटावर एक स्वामींचं खूप मोठं मोठं आणि खूप जगप्रसिद्ध मठ आहे. त्यानंतर मी पुण्याला जायचा दिवस गुरुवारचा, आणि आपल्याला एक आई वडिलांना जर आपली मुलगी बाहेर पाठवायची असेल तर धाकधूक असतेच की बाबा व्यवस्थित रूम भेटावं काय. तेही खूप दिवस भेटत नव्हतं. अचानक एक रूम भेटली काय, ते मुलगी 2 दिवसापूर्वी सोडून काय गेली होती, आणि माझं तिकडे जाणं, आणि अगदी अक्कलकोट तिकडे जातोय आपण, इकडे घर आहे समजा माझं आणि पाठी स्वामींचं मठ आहे. म्हणजे ते पाठीच होते माझ्या असं. आणि अगदी ना अक्कलकोटच्याही मठात मी स्पेशली ते वाचलं कुठे लिहिलंय का, पण बहुतेक माझ्या मते ते कुठेच लिहिलेलं नाहीये. निश्चिंत जा मी आहे. हो, मी देखील हे असं वाक्य कधी ऐकलं नाहीये. हो, नॉर्मली आपण जेव्हा पण मठात जातो तेव्हा आपण काय वाचतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हो. ते वाक्य खरं तर बहुतेक माझ्यासाठीच लिहिलं होतं. सो अजून एक मला सांगायचंय की आम्ही ना दुकानाचं स्ट्रीट रसोईचं पूजन मात्र दसऱ्याला केलं होतं. जी यशची इच्छा होती की 3.5 मुहूर्तापैकी हो हो एका हो. मुहूर्तावर आणि आणायचं जुळून येतं तर व्हायलाच हवं. पण म्हणतात ना त्यांनी लिहूनच ठेवलंय आपल्यासाठी काहीतरी. तर आमचं काही सामान आपण ऑनलाईन सामान ऑर्डर करतो. काही वेळा डिले होतं नाहीये. हम्म. ते सामान आलं 7 ऑक्टोबरला. 7 ऑक्टोबरला सामान आलं. आता सेटअप करायला मात्र 1 दिवस पाहिजे, आणि हे इथपर्यंत गुरुवार आहे हे आमच्या कुठेच डोक्यात नव्हतं. 7 ऑक्टोबरला सामान आलं रात्री 8-9 वाजता. हा. सो त्यानंतर 8 ऑक्टोबरला आम्ही सगळं सेटअप केलं आणि दुकान मात्र उघडलं 9 ऑक्टोबर गुरुवारी. गुरुवार म्हणजे गुरुवारच्याच दिवशी तुमचं स्वामींनी प्रयोजन करून ठेवलं होतं. हो, आणि मला तर असं वाटतंय की तुमची पुढची कामं ही देखील गुरुवारचीच होतील. नक्कीच. नक्की. स्वामी समर्थांचा आशीर्वाद असाच तुमच्या पाठीशी राहू देत, अशी मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो. तर यश, श्रुती, तुमचा हा प्रवास खूप प्रेरणादायी होता. हो. आणि श्रुती, जसं तू मगाशी म्हणालीस की तुमची पिढी झेंझी आहे आणि तुमची पिढी स्वामी, देव किंवा इतर गोष्टींवरती विश्वास ठेवत नाही. इनफॅक्ट खूप कमी विश्वास ठेवते. तर माझं आताची जी झेंझी पिढी आहे त्यांना एकच सांगणं आहे, श्रद्धा ठेवा, शिक्षण घ्या, नोकरी देखील करा, पण त्याबरोबरच एक छोटासा का ना होईना एक छोटासा व्यवसाय सुरू करा आणि जेणेकरून स्वतःचं स्वतंत्र असं एक अस्तित्व निर्माण करा. आपण काही मागच्या व्हिडिओपासून असं ठरवलं आहे आणि असा उपक्रम देखील चालू केला आहे की आपण यश, श्रुतीसारखे जे आपले व्यावसायिक आहेत त्यांच्याबरोबर त्यांच्या घरातले त्यांच्या पडद्यामागचे जे कलाकार आहेत
त्यांना देखील आपण पुढे आणत आहोत. आता आपण यशच्या घरी आहोत, पण हा कार्यक्रम झाल्यानंतर किंवा ही सगळी यशच्या घरच्यांची ओळख झाल्यानंतर आपण श्रुतीच्या घरी देखील जाणार आहोत आणि श्रुतीच्या देखील सपोर्ट सिस्टीमला भेटणार आहोत. तर यश, मम्मी पप्पांना बोलवशील का? हो, नक्कीच. तर मंडळी, यश आणि श्रुतीचं स्ट्रीट रसोईचं एक इन्स्टा पेज देखील आहे. ते आमच्या या व्हिडिओमध्ये मी शेअर करत आहे. त्याला लाईक करा, सपोर्ट करा आणि फॉलो करा आणि त्यांचे नवीन नवीन ज्या रेसिपीज आहेत त्या ट्राय करा. चला तर मग आपण आता पडद्यामागच्या कलाकारांना भेटूया. यश, आता आपण तुझ्या सपोर्ट सिस्टीमला बोलवूया. अरे हो, नक्कीच. आई बाबा या ना. या, बस आता. तर हे माझे आई बाबा. ह्यांनी मला जर्नीमध्ये खूप सपोर्ट केलेला आहे आणि अजूनही करत आहेत. आणि म्हणजे कसंही असू दे, मला लाईफमध्ये ह्या जर्नी सोडा माझ्या लाईफमध्ये त्यांनी मला कधी काही कमी पडू दिलेलं नाहीये. आणि तेच एक मला हे वाटतं की ते 2 घास कमी खातील पण 4 घास मला जास्त देतील. हो, ते तर आहेच. म्हणजे प्रत्येक आई वडिलांचं ते असतंच की भले आपण 2 घास कमी खाऊया आणि आपल्या मुलाला जास्त देऊया. तसंच बघितलं तर तुझ्या पप्पांना, म्हणजे भंडारदादा, आमच्यासाठी तो भंडारदादा तर मी नेहमी पाहतोच आहे. म्हणजे लहानपणापासून मी पाहतच आलोय. आमच्या अगोदरची पिढी म्हणजेच भंडारदादा. मी तुला नेहमी विचारायचो, आपला बाबू कसं आहे. तर आपल्या वेळेला, म्हणजे आपण जेव्हा यंग होतो तेव्हा आपण हा कधी विचार केला नाही की बिझनेस करावा किंवा काही व्यवसाय करावा. पण आपली मुलं, आताची जी पिढी आहे, ते हे करून दाखवते. आणि यशने देखील तसंच पुढे पाऊल उचललं आणि यश ते आता खंबीरपणे उभा देखील आहे. तर त्याच्या या प्रवासाबद्दल तुला काय वाटतं? मत आहे की आम्हाला जे करायला नाही मिळालं ते आम्ही आमच्या मुलांकडनं अपेक्षा ठेवतोय की त्यांनी काहीतरी करून दाखवावं आणि तो करतो देखील. आणि तो करतो पण आहे. त्याच्यात मी फक्त त्याला सपोर्ट करतोय, एवढंच. आणि तुला माहिती आहे सचिन, आपल्या वेळी आपल्या वेळेवर आहे ना, तेव्हा जबाबदाऱ्या होत्या. हो, ते तर आहे. हे करायचंय, ते करायचंय. आणि आपण तेव्हा विचार पण केला असता तरी आपल्याला सपोर्ट करणार असं कोणच नव्हतं तेव्हा. त्यामुळे आहे ना, मी माझ्या मुलाला सपोर्ट केला, कारण की ते मला बरं वाटलं जरा की हा काहीतरी करतोय जीवनात, आउट ऑफ द वे जाऊन करतो. आपल्याला जे करायला नाही मिळालं ते तो करतोय, तर आपण त्याला सपोर्ट करा, म्हणून मी त्याला 100% सपोर्ट केला. अच्छा. आणि दादा, खरंच बोललास तू की पालकांचा सपोर्ट हा खूप गरजेचा असतो. आणि मंडळी, आई ही निरपेक्षपणे आपल्या मुलाला मदत करते. आणि मगाशी श्रुतीने सांगितलं आपल्याला की यशच्या मम्मीने, यशच्या आईने त्याला कुठल्याही परताव्याचा विचार न करता 100% मदत केली. तर वहिनी, मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे की यशने हा प्रवास जो चालू केलाय त्याबद्दल यशबद्दल तुमचं मत काय आहे? माझं मत म्हणजे असं होतं की तो काय करतोय त्याला आपण सपोर्ट केलं तरच तो पुढे जाणार आहे. हो. म्हणून मी त्याला सपोर्ट करण्याचा म्हणजे पुढे जाण्यासाठी त्याला सपोर्ट केला. आणि आई वडिलांच्या पाठिंब्याशिवाय आई वडिलांच्या पाठीशिवाय तो काहीच करू शकत नाही. आता जे पण तो काय करतोय ना, ते त्यांनी सक्सेसफुल व्हावं त्याच्यात आणि स्वामींनी त्याला पुढे जाण्याचा मार्ग द्यावा. आणि मी प्रेक्षकांना सांगते की तुमची मुलं दुसऱ्या लाईनीला जात असतील तर त्यांना तुम्ही 100% सपोर्ट करा आणि त्यांच्या पाठीशी तुम्ही उभे राहा, तरच मुलं पुढे जाऊ शकतात. हे मात्र खरं बोलत वहिनी की आमच्यासारख्या मुलांना आई वडिलांचा 100% सपोर्ट लागतो. आणि यश, खरंच नक्की आहे की बंड्या दादा आणि वहिनी सारखे आई वडील तुला सपोर्टिव्ह आई वडील मिळाले. नक्कीच. आणि मला एक विचारायचं होतं, तू मित्राबद्दल सांगितलं होतं. हो. आणि तुझा मित्र मला जे दिसतो देखील आहे, तर त्याला आपण बोलवूया. हा, नक्कीच, का नाही. आवाज दे त्याला. अथर्व, ये अथर्व. हा बोल. हा माझा मित्र अथर्व. जसं तुम्ही आमची सोशल मीडियावर रील्स वगैरे बघता, ज्याचे जे एडिट्स वगैरे असतात किंवा काही स्टोरीज असतील, तर ह्याच्या मागचा कलाकार हाच आहे, जो सगळं मॅनेज करतो आपलं. अच्छा, म्हणजे तुमच्या इन्स्टा पेजच्या पडद्यामागचा कलाकार म्हणजे अथर्व. तर अथर्व, तुझ्या मित्राने आणि तुझ्या मैत्रिणीने जो हा प्रवास चालू केलाय त्याबद्दल तुझं थोडक्यात मला जाणून घ्यायचं, आमच्या प्रेक्षकांना त्याबद्दल त्यांचं जाणून घ्यायचं. तर ऍक्च्युली जेव्हा हे शॉप ओपन केलं ना, तेव्हा माझं ऑपरेशन झालेलं. तर मला माहिती नव्हतं की शॉप ओपन झालेलं आहे. मग मला पण जेव्हा मी डिस्चार्ज झालो, मग नंतर मी बेड रेस्टवरून बाहेर निघालो ना, तेव्हा कळालं.
मग तेव्हा आमचा एक म्युच्युअल फ्रेंड आहे आयुष, मग त्याच्या थ्रू मी इकडे आलो, मग तेव्हा आमचं स्टार्ट झालं. आणि मग हे पण बोलायला हरकत नाही की मी स्टार्ट पासून त्यांची ग्रोथ बघितली आणि देवाच्या कृपेने अजून पण यांच्या शॉप्स ओपन होतील अशी इच्छा आहे माझी पण. अरे वा, नक्कीच स्वामींचा आशीर्वाद त्यांच्यावर सदैव राहू देत. आणि आपल्या मराठीमध्ये लिहिलेलं असतं की प्रत्येक दुकानामध्ये, मोठमोठ्या दुकानामध्ये लिहिलं असतं की आमची कुठेही शाखा नाहीये, तर आता आमच्या सगळीकडे शाखा आहेत, हे वाक्य होऊ दे. हा जो नवीन म्हणजे जुन्या दुकानांना जो हे होता की आमची कुठेही शाखा नाहीये, हे वाक्य खोडून आता आमच्या शाखा सर्वत्र आहेत ना, हे सेंटेन्स आपलं आलं पाहिजे, हे वाक्य आपल्या प्रत्येक दुकानावरती आलं पाहिजे. नक्कीच नक्कीच आणि यश स्ट्रीट रसोईच्या शाखा आता आम्हाला सगळीकडे दिसल्या पाहिजे. नक्कीच दिसते. अरे वा. अथर्व, आता यशने सांगितलं की त्यांच्या इन्स्टा पेजच्या पडद्यामागचा कलाकार तू आहेस, पण ऍज अ एडिटर किंवा ऍज अ त्या पडद्यामागच्या कलाकारासारखं त्यासाठी किती मेहनत असते, किती कास आहे तुलाच माहिती असेल. हो पण तुझी ही मेहनत आम्हाला जाणून घ्यायची आहे, तर तुझा एक थोडासा वेळ आम्हाला देखील तू देशील ना? हो, नक्की नक्की. अच्छा, लवकरच आपण अथर्वला पण भेटूया आणि त्या तुम्हाला छान छान रील्स दिसतात ना, त्याच्या मागे किती मेहनत आहे ते आपण अथर्वकडनं जाणून घेऊया. तर दादा, वहिनी, तुम्ही या यशच्या प्रवासामध्ये त्याला पाठिंबा दिलात. यशला त्याच्या मित्रांचा देखील खूप पाठिंबा आहे. तर त्या सगळ्यासाठी ना मी यशच्या वतीने तुमचे आभार व्यक्त करतो. तुमचे पण आभार. धन्यवाद. तुमची पण आभार. Thank you, धन्यवाद. thank you. चला तर आता आपण श्रुतीच्या घरी जाऊया. तर मंडळी, आता आपण यशच्या घरातनं निघून श्रुतीच्या घरी आलो आहोत, श्रुतीच्या सपोर्ट सिस्टीमला भेटायला. तर श्रुती, तुझ्या सपोर्ट सिस्टीमला तू बोलवशील का? हो, नक्की. चला. सर्वात पहिलं जिथून ही सगळी सुरुवात होती, जसं मी पहिलंही म्हटलं की माझे आजोबा आता ते आमच्यासोबत आज नाही आहेत, पण ते इथे नक्की आहेत. सो ते त्यांचं नाव त्यांचा दत्ताराम- आशीर्वाद तुझ्या पाठीशी नेहमीच असतो. त्यांचं नाव आहे कैलासवासी दत्ताराम बाबाजी टिळवे. ओके. पप्पा या. फिट कुठे इथे. सो हे माझे वडील हेमंत दत्ताराम टिळवे. नमस्कार. आम्ही जसं पूर्वीच्या स्टोरीमध्ये सांगितलं की सुरुवात जिथून झाली ती यांच्यामुळे झाली. सो हे ते आहेत. आणि म्हणजे यांचा सपोर्ट तुला लहानपणापासूनच आहे. हो, अगदी. आणि तसं तर पाहायला गेलं तर वडिलांचा मुलीवरती जीव देखील जास्त असतो आणि सपोर्ट देखील जास्त हो, असतो. हो. आई या, कसा? ही माझी आजी आहे, कल्पना दत्ताराम टिळवे. नमस्कार. मम्मी, ही माझी मम्मी आहे, सारिका हेमंत टिळवे. नमस्कार. मी अगोदरही सगळ्याचं मेन्शन केलंय या सगळ्या जर्नीमध्ये सगळ्या पद्धतीने. कधी तिथे थांबणं असू दे किंवा काही असू दे, किंवा इथून काहीतरी लागतंय की बाबा जा ही गोष्ट देऊ नये, तर या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टीचा पण सपोर्ट खूप मोठा असतो. हो हो. So त्यांच्याकडून तो मला झालाय, होतो. अच्छा, तर मग तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट तिला आहेच. तिच्या या प्रवासाबद्दल तुम्ही काय सांगाल का थोडस? सांगायचं म्हणजे एक मुलगी म्हणून ती कधी मोठी झाली आम्हाला कळलंच नाही. तिने स्वतः सगळं केलं. कॉलेज पासून, बिझनेस पासून सगळं स्वतःच केलं, स्वतःच्या हिमतीवर केलं. अरे वा. पण त्याचा प्राऊड ऑफ. तुमचा सपोर्ट असल्यामुळे ती एवढी सक्षम झाली. आणि कॉलेज पासूनच ती म्हणजे जॉब करत होती. 12वी पासून तिने क्लासेस घेतले, सगळं म्हणजे तिने तिचंच मॅनेज करून टाकलंय. त्यामुळे आम्ही तिला कधी काही हे नाही केलं की थांबवलं नाही, किंवा आम्ही तिला लहानपणा म्हणजे 12वी झाली त्याच्यानंतर तिने क्लासेस घ्यायला जायची किंवा जॉब शोधायची. स्वतः पुण्याला जाऊन तिने तिचं मॅनेज केलं, तिचं BEd कम्प्लीट करून इकडे आली ती. आणि इथे पण तिने स्वतःहूनच जॉब शोधला. आम्ही तिला काही असं हे नाही केलं की चल आम्ही शोधतो किंवा काही, स्वतःहून. आणि अजूनही भावाला पण ती आता तयार करते त्याप्रमाणे तिच्या, अरे वा. की तसा हो म्हणून. नाही, ऍक्च्युली तुमचे संस्कार त्याच्यावरती एवढे रुजले आहेत की तुमच्या वाटेवरती ती चालत आहे. आजी, मला तुम्हाला विचारायचंय की तुम्हाला तुमच्या नातेबद्दल काय वाटतं? मला खूप अभिमान आहे. ऍक्च्युली आज सगळेच भाऊक झाले आहेत, पण आजीच्या त्या भावनेतनं समजतं की तिला किती प्राऊड फील होत आहे.
आणि आज तिच्या बरोबर बोलताना आम्हाला तिच्या आजीबद्दल, तिच्या पप्पांबद्दल, तिच्या मम्मीबद्दल खूप ऐकायला मिळालंय. आजकाल विभक्त कुटुंब पद्धत असते, तरी देखील आजी आजोबांचे संस्कार तिसऱ्या पिढीवरती मिळणं हे खूप दुर्मिळच आहे. आणि खरंच ज्या पिढींना हे संस्कार मिळाले आहेत ना, ती श्रुतीसारखी भाग्यवान पिढी आहे. आणि मी तुमच्या तिघांचे देखील आभार मानतो की तुम्ही आज श्रुतीच्या मागे खंबीरपणे उभे आहात, की ज्यामुळे तिने आज तिच्या या प्रवासामध्ये ती देखील खंबीरपणे उभी आहे. तर मंडळी, आज 80% घरांमध्ये ही परिस्थिती आहे, पण आजही 20% घरांमध्ये ही परिस्थिती नाही आहे, कारण मुलींना सपोर्ट दिला जात नाही. घरात त्यांचा सपोर्ट पाहिजे तसा त्यांना मिळत नाही. तर तुमच्या घरी देखील अशी जर मुलगी असेल जी स्वतःचा काहीतरी व्यवसाय चालू करत असेल, स्वतःचा काहीतरी वेगळं काम करत असेल, तर तिला सपोर्ट नक्कीच करा. श्रुती, तू आपल्या पूर्ण व्हिडिओमध्ये सांगितलं जसं तुझ्या घरात त्यांचा सपोर्ट आहेच, तसं तुझ्या भावाचा देखील सपोर्ट आहे, पण तो आपल्याला तिथे दिसत नाहीये. ऍक्च्युली काय होतं ना, स्टॉलवर कधी कधी खूप गर्दी होऊन जाते, त्यामुळे तो तिथे थांबतो. जसं मी ह्या उदाहरणावरून माझ्या भावाचं उदाहरण दिलं होतं. सो आपण थोड्या वेळासाठी माझ्या पप्पांना जर तिथे पाठवून त्याला इथे बोलवू शकत असेल तर. हा, नक्कीच. तर आपण आता पप्पांना थोडा वेळ रजा देऊया आणि त्याला बोलवून घेऊया. ओके. श्रुतीचे पप्पा, तुमचे पहिले तर खूप धन्यवाद की तुम्ही तुमच्या आशीर्वाद, तुमचा सपोर्ट श्रुतीच्या मागे नेहमीच असतो, त्यामुळे ती आज या त्याच्या प्रवासामध्ये खंबीरपणे उभी आहे. तर तुमचे परत एकदा मी त्रिवारपणे धन्यवाद मानतो. आणि आता श्रुतीच्या वडिलांना आपण थोडं रजा देऊया आणि श्रुतीच्या भावाला आपण इथे परत बोलवून घेऊया. धन्यवाद. चला. तर मंडळी, श्रुतीच्या वडिलांना आपण रजा दिली तर आहे, पण आता श्रुतीचा भाव आपल्याला भेटायला आलाय, हर्ष. हर्ष, तुला काय वाटतं दीदीबद्दल? ती चांगली, ती मोटिवेट करते आणि तिचं दुकान आहे तर खूप छान वाटतं. आणि ती म्हणजे गायडन्स पण चांगलं करते. अच्छा, म्हणजे तिच्या गायडन्स कडे तुला खूप बरं वाटतं. हा अच्छा. आणि तू तिच्या शॉप मध्ये जातोस, हा मग तिला मदत करायला जातोस का फक्त फुडी म्हणून जातोस? मदत करायला. अरे वा, छान. श्रुती, मला असं वाटतं की हर्ष देखील यश सारखाच आहे, कमी बोलणार, हो. त्यामुळे तुझी ड्युटी आता हर्ष बद्दल सांगण्याची. बरं, मी दुपारी तुम्हाला सांगितलं की जेव्हा जसं दुकान चालू झालं त्याचं वर्ष 10वीचं होतं, तो ते अभ्यास सांभाळून आम्हाला कधीतरी नाही का, म्हणजे पाण्याच्या बॉटल्स आहे तर ते आणून देणं. कारण जसं तुम्ही दुकानात बघितलं, सामान ठेवायला देखील जागा नाहीये. सो आम्ही आपल्या फ्रेजमध्ये किंवा यशच्या घरी अर्ध्या तर तशी मदत करणं, कधीतरी दुकानावर थांबणं, कधीतरी त्याला लिहिणं आवडतं तर ऑर्डर्स लिहिणं, त्याची आपले तो मन रमवत होता, काम करत होता. असं म्हणजे त्यांनी पण मला खूप मदत केली आहे. बहुतेक त्याला माहिती नाहीये की हा प्रवास काय आहे किंवा काय, पण तो त्याच्या पद्धतीने मला खूप छान मदत करतो. खारुताईचा वाटा मारायला हरकत नाही. हो. आणि ना, मला तुम्हाला अजून एक सांगायचं, जसं मी मेन्शन केलं होतं, आमच्याकडे अजून एक छोटीशी मुलगी आहे जी सुद्धा आम्हाला खूप मदत करते. सो मी तिला बोलवलं तर चालेल? हा, बोलवा ना, हरकत नाही. अनुष्का, ये बाळा. ही अनुष्का ही आमच्या शेजारी राहते. मी असं ऐकलंय की श्रुती दिदीला तुझा देखील खूप पाठिंबा, सपोर्ट आहे. तर श्रुती दिदी बद्दल तू काहीतरी सांगशील का? श्रुती ती माझी खूप फेवरेट आहे असं बोलायला गेलं तर. यश दादा पण आहे, पण श्रुती ती खूपच जास्त स्पेशल अच्छा. आहे. ती मला सपोर्ट करते हर एक गोष्टीमध्ये. अच्छा. आणि मग मला पण असं वाटतं की मी तिला सपोर्ट केला पाहिजे. ओके. म्हणजे तुझं आणि श्रुतीचं एक बॉन्डिंग चांगलं म्हणण्यात आपलं हरकत नाही, खूपच चांगलं आहे. अच्छा. म्हणजे श्रुती, तू तुझ्या बरोबरच अजून एक व्यवसाय काय घडवतेस? हो, स्ट्रीट रसोई जसं दुसरा ब्रांच उघडायची ते 1 आणि 2च असणार आहे. अरे वा. हे तरी तिकडे बघते की आम्ही तरी. म्हणजे फ्युचर यश आणि श्रुती बोलायला काहीच हरकत नाही. हो. अरे वा. आणि श्रुती, जसा तू विचार करतेस की नवीन स्ट्रीट रसोईची ब्रांच ओपन व्हावी, तिथे यश आणि श्रुती ही नवीन जोडी यावी, यासाठी मी स्वामींचरणी प्रार्थना करतो. थँक्यू सो मच. तर चला, आज तुम्ही तुमच्या बिझी शेड्यूल मधनं आम्हाला एवढा टाइम दिलात, त्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद. थँक्यू. थँक्यू थँक्यू मच.